किती भारी दिसतंय ना. अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ना. एकदम रसरशीत लाल चुटूक आणि हे वर्षभर असेच राहते. म्हणजे छान असं टिकतं. करायला तर अगदीच सोपं आहे. काही टिप्स सांगितलेले आहेत, त्यामुळे अजिबातच लोणचं खराब होणार नाही, बुरशी लागणार नाही. एकदा करा व वर्षभर खा. तसं जर पाहिले ना तर आवळ्याचे पुष्कळ पदार्थ तयार होतात. जसं आवळ्याचा मुरब्बा होतो, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे लोणचे पण तयार करतात, आवळा कंठी तयार होते. आता आवळा हा जो आहे ना, हा पित्तशामक आहे. आपल्या जेवणामध्ये मात्र आवळ्याचा भरपूर वापर केला पाहिजे. आवळ्यामध्ये ना कॅल्शियमची मात्रा देखील भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे असा जर आपण वेगवेगळ्या प्रकारे जर आवळा साठवून जर ठेवला ना, तर तो आपल्याला वर्षभर आपण वापरू शकतो. त्यामुळे आपल्या आहारामध्ये आवळ्याचा मात्र समावेश जरूर करा. इथे मी अर्धा किलो आवळे आणलेले आहे. पहा आवळे बघा किती छान अगदी मस्तपैकी असे पाहिजे. अजिबात त्याला डाग नको. अगदी किरकोळ डाग असतील तर हरकत नाही, कारण त्याला तेवढे फार तरी असतातच. पण अगदीच खराब असलेला किंवा कसा असलेला तर अजिबात, कारण आपल्याला हे वर्षभर टिकवायचं आहे. त्याच्यामुळे आवळे एकदम छान अगदी आणायचे आहेत. तर हे अर्धा किलो आवळे मी स्वच्छ असे 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि पाणी निथळून घेतलेलं आहे. व आपल्याला अगदी एका कॉटनच्या कापडाने मस्तपैकी आपल्याला हे कोरडे अगदी पुसून घ्यायचे आहे. अजिबात पाण्याचा थेंब राहता कामा नये. पाण्याचं जर अगदी मॉइश्चर जरी असलं ना त्याला, तर पटकन आपला जे आवळ्याचं लोणचं आहे किंवा आपण आवळ्यापासून जो पण पदार्थ तयार करणार आहोत ना, ते लगेच खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मी हे स्वच्छ अगदी कॉटनने आपल्याला मस्तपैकी असे पुसून घ्यायचे आहे. पहा एकदम छान अगदी पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर आता यामध्ये सगळे आवळे मी हे स्वच्छ असे पुसून घेतलेले आहे. तर आपल्याला हे छान अगदी बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही फोडी केल्या ना तरी चालणार आहे. आता आवळ्याला बघा इथे धारा दिसतात आपल्याला. त्या धारेवरून आपल्याला हा चाकू फिरवायचा आहे आणि मग असा फिरवत फिरवत आपल्याला पूर्ण आवळ्यावर अगदी छान असा फिरवून घ्यायचा आहे. त्याने काय होईल की आतमधली जी आठळी असते, जी बी असते ती व्यवस्थित निघून येते आणि आपले हे जे आवळ्यांचे तुकडे आहेत ते छान अगदी व्यवस्थित असे कापले जातात. पाहू शकता तुम्ही. तर हे मी आता हे असे सगळे करून घेणार आहे. एकदम छान अगदी रसरसलेला आवळा आहे हा. आणि मार्केटमध्ये तर आता थंडीचे पुष्कळ आलेले असतात. त्याच्यामुळे आता बघा एक सोपी पद्धत अजून सांगते. हे जे आवळा आहे ना, याचं वरचं जे देठ आहे, देठाचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि मागचं देखील आपल्याला जे आहे ते देखील काढून घ्यायचं आहे. त्यामुळे जे आपण कट करणार आहोत ना, त्या फोडी अगदी पटकन अगदी निघून होतात. आता ह्या ज्या आहेत धारा, यामध्ये आपल्याला कट द्यायचा आहे आणि 2 धारांमध्ये वापस एक कट द्यायचा आहे, म्हणजे पुन्हा एक कट द्यायचा आहे. बघा, त्यामुळे काय होईल ना, की तुम्हाला जशा पाहिजे तशा फोडी करता येईल. तुम्हाला जर अगदीच मोठा ठेवायचा असेल तर मोठा ठेवू शकतात किंवा मला इथे पातळ करायच्या होत्या, त्याच्यामुळे मी अशा प्रकारे ठेवत आहे. बघा, हे असं काढल्याने ना पटापट आपल्या ह्या ज्या फोडी आहेत ना, वेगवेगळ्या अशा कट होतात बघा. तर अशा प्रकारे मी ह्या सगळ्या आवळ्याच्या फोडी ज्या आहेत त्या करून घेणार आहे. आणि हे अशा आठळ्या निघतात आणि फोडी पण एकसारख्या अशा छान अशा कट होतात. तर इथे सगळ्या करून घेतल्या तुम्ही पाहू शकता. पूर्ण हा अर्धा किलो आवळ्याच्या ह्या फोडी मी काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या वेगळ्या केलेल्या आहेत. चला तर मग आता इथे सुरुवात करूया. तर हा ह्या कट केलेला आवळा हा बाजूला ठेवायचा आहे. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे व त्यामध्ये जवळपास 1 पाव मोहरीची डाळ घेतलेली आहे मी, जी पिवळी आहे ती, आणि तिला अगदी मिक्सर मधून थोडंसं फिरवून घेतलेलं आहे. आता एका बाउलमध्ये ही मोहरीची डाळ टाकून घेणार आहे व त्यामध्ये मी जे आहे लाल मिरची पावडर ही 6 चमचे टाकलेली आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे 2 चमचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार घेऊ शकता. हळद घातलेली आहे 1 चमचा. त्यानंतर मी इथे हिंग घालून घेतलेले आहे 1 चमचा. पहा आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता इथे जे आहे मी मेथ्या घेतलेल्या आहे, त्याच्यानंतर लवंग घेतलेले आहे, काही मिरी घेतलेली आहे आणि बडीशोप घेतली. बडीशोप मात्र अवश्य घाला, त्याने खूप छान असा स्वाद येतो. तर मग आता आपल्याला हे सगळं आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटलं तर अगदी थोडंसं तुम्ही त्याला गरम करून जरी घेतलं ना तरी चालणार आहे, पण मी यामध्ये कच्चच घालणार आहे. याने पण खूप छान असा मस्त फ्लेवर येतो. तर अगदी आपल्याला जाडसरच मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे. तर मग मी ते आता जाडसर असं मिक्सर मधून काढून घेणार आहे. पहा आता हे छान अगदी मस्तपैकी जाडसर आपलं हे दळून झालंय मिक्सर मधून.
आपल्याला जास्त बारीक पण करायचं नाहीये. तुम्ही पाहू शकता एकदम छान अगदी. आता हे तयार झालेलं आहे. तर आपण जे बाउलमध्ये तयार केलेलं होतं सगळं, त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर हे सगळं टाकून घेतलं मी यामध्ये. मस्त असा घमघमीत असा सुंदर असा वास सुटलेला आहे किचन मध्ये पहा. आणि आता हे सगळं आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे, पूर्ण मिक्स करायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एकजीव. पहा, आवळा आपण असा कधीही किंवा आपल्या आवळ्याचं देखील सरबत देखील होतं, त्याच्यामुळे आवळ्याचा छुंदा पण होतो. तर कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारामध्ये आपल्याला आवळ्याचं सेवन हे करायचंच असतं, त्याच्यामुळे आपण हे वेगवेगळे प्रकार करूनच ठेवायचे आहे. आता हा मसाला तयार झालेला आहे आणि आपण ज्या आवळ्याच्या फोडी करून ठेवलेल्या आहेत ना, ह्या सगळ्या ह्या मसाल्यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. तर त्या सगळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि आता छान मस्तपैकी आपल्याला ह्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. तुम्ही चमच्याने मिक्स करू शकता किंवा हाताने देखील मिक्स करू शकता, कारण हा जो मसाला आहे पूर्ण आवळ्याला लागला पाहिजे. बघा किती छान अगदी मस्त दिसतंय ना. आता हे सगळं काही मिक्स झालेले आहे, तर आपल्याला आता बाजूला ठेवून द्यायचं आहे याला. आता आपल्याला याच्यासाठी फोडणी तयार करून घ्यायची आहे. तर फोडणीमध्ये कसं बघा, आता हे तेल मी घेतलेलं आहे, 200 ग्रॅम तरी तेल असेल, अजून थोडंसं लागणार आहे पण मी आधी 200 ग्रॅम घेतलं. आता इथे ते छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे, त्याच्यानंतर मेथी दाणे घालून घ्यायचे आहे, त्याच्यानंतर आपल्याला बडीशेप घालून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घेतला की मग मात्र 1 चमचा परत हिंग घालायचा आहे आपल्याला आणि पुन्हा 1 चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. अशी हिंगाची फोडणी अवश्य द्या, त्याने एकदम सुंदर अगदी मस्त वास येतो आपल्या लोणच्याला आणि चव पण खूप छान येते. हा एकदम मस्त झालेला आहे. आता ही जी फोडणी तयार झालेली आहे, ही अजिबात गरम गरम घालायची नाहीये. एकदम छान अगदी मस्त गार होईपर्यंत आपल्याला ही फोडणी बाजूला ठेवून घ्यायची आहे. आता ही मी बाजूला ठेवून देणार आहे आणि मस्तपैकी गार व्हायची वाट पाहायची आहे. बघा आता ही फोडणी आपली एकदम छान अशी मस्त गार झालेली आहे आणि अगदी ही एकदम छान अगदी हलवून घ्यायची आहे, म्हणजे जो खाली जो मसाला तिचा गेलेला आहे तो आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. जे आपण हिंग घातलंय, हळद घातलेली आहे आणि बघा एकदम छान अशी गार झालेला आहे. तर आपल्या ह्याच्या फोडींवर आपल्याला आता ही फोडणी घालून घ्यायची आहे. बघा एकदम मसाला खालून वरून असा छान अगदी हलवून हलवून आपल्याला ही फोडणी घालून घ्यायची आहे. सगळा मसाला आणि हे सगळं छान अगदी मिक्स करायचं आहे. तिखट मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता यामध्ये, कारण कोणाला जास्त तिखट पाहिजे असतं, कोणाला कमी तिखट पाहिजे असतं. आणि मीठ पण देखील टेस्ट करून मग मीठ आपलं घालायचं आहे तुम्ही. पहा आता हे सगळं फोडणीमध्ये आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे थोडंसं तेल मला कमी वाटतंय, त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा तेल छान गरम करून ते पुन्हा गार केलेलं आहे आणि त्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता असं तेल असं वरती असलं ना तर आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही. आणि मी टेस्ट पण करून पाहिलेली होती, थोडंसं मला मीठ कमी वाटलं, त्यामुळे मी मीठ देखील आता थोडं घालून घेणार आहे. बघा आता हे छान अगदी मिक्स झालं की आपल्याला एकदम बॉटल एकदम छान अशी कोरडी पाहिजे, स्वच्छ धुतलेली पाहिजे, एकदम छान अगदी उन्हात वाळवलेली पाहिजे स्वच्छ अशी. आणि त्यामध्येच आपल्याला हे लोणचं भरायचं आहे आणि लोणचं पण भरताना अजिबात पूर्ण अगदी काठोकाठ भरायचं नाही. जवळपास 3 इंच तरी आपल्याला रिकामं ठेवायचं आहे, कारण काय कालांतराने हे आवळ्याला जे पाणी सुटतं ना त्याच्यामुळे हे मिश्रण थोडं अगदी बॉटलच्या बाहेर ओतू यायला नको, त्यामुळे आपल्याला हे छान अगदी व्यवस्थित भरून ठेवायचं आहे. आणि कुठेही ओला हात लागला नाही पाहिजे, चमचा आणि ओला चमचा देखील घालायचा नाहीये, पाण्याचा अजिबात संपर्कात आणू नये, त्यामुळे एकदम छान आपलं हे वर्षभर हे लोणचं टिकतं. पहा किती छान आणि सुंदर दिसतंय. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी स्वादिष्ट रसोई बाय सुनीता ह्या चॅनलमध्ये तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.